विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या तासिकेमध्ये तुमचा जो 11वीचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आहे तर त्याबद्दल माहिती पाहिली होती. सुरुवातीला आपण पाहिलं आहे की तुमचा 11वीचा जो सिलेबस आहे हा दोन भागांमध्ये डिवाइड होतो, ओरल आणि रिटन एक्झामिनेशन. ओरलची परीक्षा 20 मार्कांची असते, ती सुद्धा बोर्डाची, आणि 80 मार्काचा जो क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आहे तर तो आपण काल पाहत होतो. त्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 1B पर्यंत आलो होतो. तर सुरुवातीला आपण पाहिलं की आपण सेक्शन 1 जो आहे हा अप्रोच सेक्शन असतो 34 मार्क्ससाठी. त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 आणि 2 येत असतात. त्यापैकी क्वेश्चन नंबर 1A मध्ये एक सी उतारा 275 ते 300 शब्दांपर्यंत विचारला जातो. त्यामध्ये 6 प्रश्न असतात. 6 प्रश्नांचा क्रम जो आहे A1 ऍक्टिव्हिटी पासून तर A6 ऍक्टिव्हिटी पर्यंत असतो. आणि हा जो क्रम आहे तर ग्लोबल अंडरस्टँडिंग, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, इन्फरन्स इंटरप्रिटेशन अनालिसिस, पर्सनल रिस्पॉन्स, लँग्वेज स्टडी आणि व्होकॅब्युलरी असा असतो. प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठी आहे. क्वेश्चन 1B मध्ये लँग्वेज स्टडीज प्रश्न आहे, म्हणजे लँग्वेज स्टडी म्हणजे ग्रामर, आणि हे नॉन टेक्स्च्युअल म्हणजे तुमच्या पुस्तकाच्या बाहेरचं ग्रामर असते. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1A मधील ग्रामर आणि क्वेश्चन 2A मधील ग्रामर आलेलं नसते. ठीक आहे. आणि क्वेश्चन 1B मधलं जे ग्रामर आहे तर हे 2 भागांमध्ये डिवाइड झालेलं आहे. 4 मार्कांपैकी 3 मार्क जे आहे हे पहिल्या B1 ऍक्टिव्हिटीसाठी असतात. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द सेंटेन्स, याला एखादं ग्रामॅटिकल वाक्य दिलं जाते, त्याच्यावर कोणती प्रक्रिया करायची ते सांगितलं जाते आणि त्याला खाली पर्याय दिले जातात. ठीक आहे. तुम्हाला त्या 4 पर्यायांपैकी एक पर्याय उत्तरामध्ये निवडायचा असतो. त्यानंतर स्पॉट द एरर हे सेपरेट वाक्य येते एका मार्कासाठी. चुकीचं वाक्य दिलं जाते, त्या चुकीच्या वाक्यामध्ये कोणती चूक झालेली आहे तर ती शोधून आपल्याला त्याचं उत्तर लिहायचं असते. ठीक आहे. तसं आपण हा जो प्रश्न आहे 12×4=16 मार्कांचा काल पाहिला होता. आता याच्या समोर दुसरा जो क्वेश्चन आहे तर याच्याबद्दल आपण आज चर्चा करू. सेकंड क्वेश्चन जो आहे क्वेश्चन 2A, त्यामध्ये सूचना सुद्धा पहिल्यासारखीच आहे. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज गिवन बिलो. मात्र इथं फरक काय आहे पहिल्या मधल्या आणि दुसऱ्या मधल्या पॅसेज मध्ये, तर इथं हा अनसीन पॅसेज असतो, म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचा. एक्स्ट्रॅक्ट म्हणजे उतारा, म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचा उतारा असतो. कन्सिस्टिंग ऑफ म्हणजे समावेश. मग या उतार्यामध्ये समावेश किती शब्दांचा असतो तर 275 ते 300 शब्द त्यामध्ये विचारले जातील. म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवा की क्वेश्चन 2A मध्ये एक अनसीन पॅसेज आलेला असतो आणि त्याची लांबी जी आहे तर ती 275 ते 300 शब्दांपर्यंत असते. नंतर याच्यामध्ये जे प्रश्न आहे तर यांचा क्रम सुद्धा जसं आपण प्रश्न क्रमांक 1A मध्ये पाहिले होते तर तसेच प्रकारचे प्रश्न 12 गुणांसाठी विचारले जातात. बघा, ग्लोबल अंडरस्टँडिंग, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, इन्फरन्स इंटरप्रिटेशन अनालिसिस, पर्सनल रिस्पॉन्स, लँग्वेज स्टडी आणि व्होकॅब्युलरी. या लक्षामध्ये म्हणजे पुन्हा हे प्रश्न किती मार्कांचे झाले 12 मार्कांचे. आता हा जो पॅसेज आहे तर या वर्षी जी परीक्षा झाली होती सप्टेंबर मध्ये तर 12वीच्या परीक्षेमध्ये अशा प्रकारचा तो प्रश्न आलेला होता. बघा, क्वेश्चन 2A हा अनसीन पॅसेज आहे, पुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न येत असतो. आणि असा साधारणपणे हा पॅसेज जो आहे म्हणजे क्वेश्चन 2 हा 18 गुणांसाठी आहे, त्यापैकी 12 गुण या पॅसेजसाठी येतील. असा हा एक लेंदी पॅसेज तुम्हाला दिसतो आहे. त्यानंतर पुढच्या पेजवर पुन्हा हा पॅसेज दिसेल तुम्हाला असा. इथपर्यंत अजून तो पॅसेजच सुरू आहे. यानंतर मग इथं A1 ऍक्टिव्हिटी म्हणजे दुसऱ्या प्रश्नामध्ये जी A1 ऍक्टिव्हिटी आहे. बघा, पहिला प्रश्न कशावर असतो ग्लोबल अंडरस्टँडिंग वर. असं इथे लिहून दिलं जात नाही की हा ग्लोबल अंडरस्टँडिंग प्रश्न आहे, तो तुम्हाला समजायचा असतो की पहिला प्रश्न नेहमी करता ग्लोबल अंडरस्टँडिंगच राहील. ठीक आहे. आता बघा, या प्रश्नामध्ये तुम्हाला कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द एक्स्ट्रॅक्ट म्हणजे त्या न पाहिलेल्या उत्तरामधून तुम्हाला ह्या 4 रिकाम्या जागा भरायच्या आहे. ठीक आहे. तर हा प्रश्न 2 गुणांसाठी असा विचारला जाईल. त्यानंतर या अनसीन पॅसेजवरच दुसरी ऍक्टिव्हिटी होती ती असते कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल.
याच्यामध्ये कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल जो आहे हा फ्लो चार्टच्या स्वरूपात विचारलेला आहे. जसं सूचना आहे, डेव्हलप द फ्लो चार्ट गिव्हन बिलो. फ्लो चार्ट म्हणजे पॅसेज मधील घटना ज्या क्रमाने घडतात त्याची माहिती एकाखाली अशा प्रकारच्या आकृतीमध्ये दिली जाते. ठीक आहे. मग अशा प्रकारची जी आकृती आहे त्याला म्हणतो आपण फ्लो चार्ट. ठीक आहे. फ्लो चार्ट हा जो आहे, तर जसा तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये दिसतो तशीच आकृती पॅसेजमध्ये तुमच्या उत्तरपत्रिकेत सुद्धा काढायची असते आणि फक्त ह्या रिकाम्या जागा भरायच्या. जसं इथं चिल्ड्रन्स ऍडजस्टमेंट प्रॉब्लेम, नंतर अर्ली स्कूल इयर्स मध्ये कोणते प्रॉब्लेम असतात, लेटर स्कूल इयर्स मध्ये कोणते प्रॉब्लेम असतात, किंवा ऍडोलसन्स मध्ये कोणते प्रॉब्लेम असतात, आणि पियर ग्रुप एक्सपेक्टेशन. तर ह्या 4 रिकाम्या जागा तुम्हाला भरायच्या आहे. 1, 2, 3 आणि 4. ठीक आहे. तर अर्ध्या मार्कासाठी ते एक एक विचारले जाईल. हा झाला तुमचा कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन. याच्या पुढे A3 ऍक्टिव्हिटी जी आहे तर ती असते इन्फरन्स इंटरप्रिटेशन अनालिसिस याच्यावर आधारित. मग आता इथं जर तुम्ही हा प्रश्न पाहिला इन्फरन्स इंटरप्रिटेशन अनालिसिस, तर तुम्हाला असा दिसतो आहे, फाइंड द फॅक्ट्स फ्रॉम द एक्सट्रॅक्ट अँड कम्प्लीट द टेबल. म्हणजे तुम्हाला असा हा टेबल दिला जाईल आणि जे काही सत्य माहिती तुम्हाला पॅसेजमधून शोधायची आहे ती या रिकाम्या जागेमध्ये भरायची आहे. ठीक आहे. जसा हा ए पार्ट आहे, हा बी पार्ट आहे, असाच्या असा चार्ट उत्तरपत्रिकेमध्ये काढून फ्रॉम द इंटरॅक्शन विथ द पीपल इन स्कूल अ चाइल्ड लर्न्स अँड ॲक्वायर्स. मग आता इथं त्याला काय प्राप्त होते शाळेमधून, तर त्या 2 बाबी इथे लिहायच्या आहेत. त्यानंतर स्कूल एक्सपिरियन्स टीचिंग म्हणजे शाळेतले अनुभव त्याला काय शिकवतात तर ते या रिकाम्या जागेमध्ये. तर अशा ह्या रिकाम्या जागा भरण्यासाठी किती मार्क आहेत? 2 मार्क आहेत. ठीक आहे. तिसरा प्रश्न असतो इन्फरन्स इंटरप्रिटेशन अनालिसिस वर. नंतर चौथा जो प्रश्न आहे हा पर्सनल रिस्पॉन्स असतो. हा जो प्रश्न आहे हा पर्सनल रिस्पॉन्स असतो. म्हणजे पॅसेजच्या अनुषंगानं तुमचे स्वतःचे काही मतं त्यामध्ये विचारले जातात किंवा तुमचे विचार त्यामध्ये मांडायचे असतात, किंवा काही वेळेस पॅसेज मधील प्रसंग आपल्या स्वतःच्या जीवनाशी निगडीत करून त्याच्याबद्दल काही माहिती खासगी स्वरूपात लिहायची असते. याचं उत्तर तुम्हाला प्रश्नपत्रिकेत सापडत नाही. ठीक आहे. एक्सप्रेस युअर व्ह्यूज अशा ठेवा. एक्सप्रेस म्हणजे व्यक्त करणे, युअर व्ह्यूज म्हणजेच विद्यार्थ्यांचे, म्हणजे जो उत्तरपत्रिका एक्सप्रेस युअर व्ह्यूज. एक्सप्रेस म्हणजे व्यक्त करणे, व्ह्यूज म्हणजे दृष्टिकोन, रिगार्डिंग म्हणजे त्या बाबतीमध्ये, स्कूल एज्युकेशन इन कनेक्शन विथ कॅरेक्टर बिल्डिंग म्हणजे व्यक्तिमत्वाच्या विकासामध्ये शाळेचं जे महत्व आहे तर हे तुम्हाला या पर्सनल रिस्पॉन्स मध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. तर पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चनचा नंबर क्वेश्चन एक वर ऍक्टिव्हिटी असते आणि याचं उत्तर तुम्हाला मनानं तयार करायचं असते. त्यानंतर जसं आपण सीन पॅसेज मध्ये A5 ऍक्टिव्हिटी पाहिली ती लँग्वेज स्टडीवर, तशीच इथं सुद्धा 2 वाक्य येतील. लँग्वेज स्टडी म्हणजे ग्रामर, यामध्ये हे वाक्य याच्यावर ही सूचना आलेली आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट इंडिकेट्स मॉडल ऑक्झिलरी शोइंग ऑब्लिगेशन. मग आता ऑब्लिगेशनचं जे काही मॉडल ऑक्झिलरी आहे तर या 4 पैकी कोणतं एक वाक्य बरोबर आहे ते तुम्हाला उत्तरामध्ये लिहायचं आहे. तो एका मार्कासाठी ते आहे. त्यानंतर लँग्वेज स्टडी मधला दुसरा जो प्रश्न आहे तर तो पुन्हा ग्रामरवरचा. अ पीयर ग्रुप हॅज इट्स ओन ग्रुप स्ट्रक्चर अँड एक्सपेक्टेशन फ्रॉम इट्स मेंबर. याच्यामध्ये चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू गेट नॉट ओनली बट ऑल्सो फॉर्म ऑफ द अदर सेंटेन्स. म्हणजे याच्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो कसं वापरसाल तर नॉट ओनली बट ऑल्सो हे 4 वाक्यांमध्ये वापरलेलं आहे. या 4 पैकी योग्य वाक्य तुम्हाला शोधायचं. ठीक आहे. तर हा एका गुणाचा प्रश्न. त्यानंतर पुन्हा अनसीन पॅसेज वरची जी A6 ऍक्टिव्हिटी आहे ही व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दार्थावरची आहे. याच्यामध्ये मॅच द वर्ड्स इन कॉलम A विथ देअर अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द इन कॉलम B. म्हणजे अर्लीच्या विरुद्ध कोणता शब्द आहे? लेट. तर अशी ही जोडी जुळवायची आहे. याच्यामध्ये A भाग कायम ठेवायचा, B असं लिहून
अर्लीच्या पुढे काय करायचं, इथं ई लिहायचं, लेट लिहायचं. रिजेक्शन म्हणजेच काय, तर नाकारणे. याच्या विरुद्ध स्वीकारण्यासाठी शब्द आहे ऍक्सेप्टन्स, म्हणजे या दोनच्या पुढे ए लिहायचं, ऍक्सेप्टन्स लिहायचं. सक्सेसच्या विरुद्ध शब्द आहे फेल्युअर, मग इथं सी च्या ठिकाणी इथं बी लिहायचं, फेल्युअर लिहायचं. अँक्शस, अँक्शस म्हणजे उतावीळ, याच्या विरुद्ध शब्द आहे केअरफुल, मग तो केअरफुल शब्द सी लिहून त्यासमोर केअरफुल हा शब्द आहे. तर अशा प्रकारे जोड्या लिहिताना लक्षात ठेवा की ए साइड जी आहे ही कायम ठेवायची, फक्त बी साइड मध्ये बदल करायचा आणि आकृती जशी दिलेली आहे तशीच काढायची प्रश्नपत्रिकेवर. यानंतर जर आपण फॉर्मॅट मध्ये पाहिलं तर अशा या 6 व्होकॅब्युलरीचे ऍटम झाल्याच्या नंतर, म्हणजे 6 हे प्रश्न झाल्याच्या नंतर A1 पासून तर A6 पर्यंत क्वेश्चन 2B मध्ये आपल्याला लिखाण कामासाठी एक प्रश्न दिसतो आहे, त्याचं नाव आहे समरी रायटिंग, म्हणजे सारांश. आणि हा जो भाग आहे तर हा 3 गुणांसाठी आहे. ठीक आहे, लक्षात घ्या, हा जो भाग आहे क्वेश्चन 2A मधला हा 12 गुणांसाठी आहे, नंतर त्यामध्ये क्वेश्चन 2B जो आहे हा 3 गुणांसाठी आहे. यामध्ये सूचना काय असतात तर राईट द समरी ऑफ द अबोव एक्स्ट्रॅक्ट. इथं अबोव एक्स्ट्रॅक्ट म्हणजे कोणता, तर जो तुमचा अनसीन पॅसेज असतो क्वेश्चन 2A मध्ये आलेला, त्याच उतार्याची समरी म्हणजे सारांश लेखन तुम्हाला इथं करायचं असते विथ अ सुटेबल टायटल. तुमच्या समरीला एक हेडिंग द्यायचं असते आणि समरी तयार करताना तुम्हाला काही पॉइंट दिलेले असतात, म्हणून मग तिथं लिहिलं आहे विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉइंट्स ऑर हिंट्स. म्हणजे समरी तयार करताना तुम्हाला कोणत्या मुद्द्यांकडे लक्ष द्यायचं तर हे मुद्दे दिलेले असतात. आता हा जो प्रश्न आहे तर तो कशा प्रकारचा दिसेल तुम्हाला, बघा हा समरी रायटिंगचा क्वेश्चन आहे. राईट अ समरी ऑफ द अबोव एक्स्ट्रॅक्ट. अबोव एक्स्ट्रॅक्ट म्हणजे अनसीन पॅसेज क्वेश्चन 2A मधला विथ अ सुटेबल टायटल, त्याला टायटल द्यायचा आहे टेक हेल्प ऑफ द गिवन पॉइंट्स ऑर हिंट्स. मग ही समरी तयार करताना तुम्हाला असे हे पॉइंट प्रश्नपत्रिकेमध्ये दिले जातील आणि या पॉइंटच्या भोवती एक एक दोन दोन वाक्य लिहा, त्याला हेडिंग द्या आणि हा प्रश्न हे जे उत्तर तुमचं तयार होईल तर हे 3 गुणांसाठी असेल. आपण जर व्यवस्थित याच्यासोबत 2-3 वाक्य असे ग्रॅमॅटिकली आणि स्पेलिंग मिस्टेक न करता जर अचूक लिहिले तर तुम्हाला या 3 पैकी हमखास 2-2.5 मार्क्स पडतील. म्हणून समरीच्या प्रश्नाला घाबरायचं नाही, याचे उत्तर तुम्ही ऑलरेडी लिहिलेले असतात त्या A1 पासून तर A6 पर्यंत. पॅसेज सुद्धा 1-2 वेळा वाचून झालेला असतो. तुम्हाला फक्त काय करायचं आहे तर तो पॅसेजचा जो विषय आहे, कशाबद्दल पॅसेज आहे असा जर आपण प्रश्न विचारला तर तुम्हाला हेडिंग भेटते, टायटल भेटते आणि त्यानंतर मग हे जे पॉइंट्स असे डॅशने जोडलेले असतात तर या एकेका पॉइंट भोवती 2-2 वाक्य तुम्ही तयार करा, पॅसेज मधली भाषा जशी तशी न घेता. ठीक आहे, स्वतःच्या मनानं काही वाक्य तयार करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये करायचा असतो आणि पूर्ण जसं तसं पॅसेज मधले वाक्य घ्यायचे नाही किंवा पूर्ण पॅसेज लिहायचा नाही. तर साधारणपणे 300 शब्दांच्या आतच तुमची समरी झाली पाहिजे. म्हणजे ओरिजिनल पॅसेज मध्ये 300 शब्द असतील तर तुमची समरी 100 शब्दांमध्ये झाली पाहिजे. ठीक आहे, तर अशी याला लिमिटेशन असते. तर हा लिखाण कामाच्या संबंधित प्रश्न आहे. ठीक आहे, आणि हा सुद्धा क्वेश्चन 2A वर आधारित आहे, अनसीन पॅसेज वर आधारित आहे. नंतर तिसरा प्रश्नाचा जो प्रकार आहे तर तो आहे नोट मेकिंग और माइंड मॅपिंग. आता हा जो माइंड मॅपिंग नावाचा जो मुद्दा आहे तर हा एक नवीन प्रकारचा पॉइंट तुमच्या 11वी आणि 12वीच्या सिलेबस मध्ये आहे आणि हा प्रश्न सुद्धा 3 गुणांचा आहे. याच्यामध्ये पॅसेज वगैरे काही येत नाही, तुम्हाला फक्त सूचना दिली जाते रीड द गिवन रीड द गिवन पॉइंट अँड कंप्लीट द गिवन ऍक्टिव्हिटीज ऍज पर इन्स्ट्रक्शन. आता या सिलेबस नुसार पहिली परीक्षा जी 12वी झाली होती तर त्यामध्ये हा जो प्रश्न आहे तर हा विचारताना अशा प्रकारे विचारलेला आहे. माइंड मॅपिंगचा प्रश्न लक्षात ठेवा 2C मध्ये आणि 3 गुणांचा तो प्रश्न आहे. सूचना अशी दिलेली आहे डेव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम और डिझाइन युजिंग युअर आयडियाज थॉट्स कन्सेप्ट्स. म्हणजे तुम्ही तुमच्या कल्पना वापरून एक माइंड मॅपिंग तयार करायची आहे
माइंड मॅपिंगची आकृती कशी असते मी तुम्हाला दाखवतो. टू इलस्ट्रेट म्हणजे दर्शविणे, ऑर डेव्हलप ऑन द टॉपिक, जो तुम्हाला टॉपिक दिला जाईल त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, माइंड मॅपिंग तुमच्या विचारांनी त्याचं आराखडा तयार करायचा आहे, पॉइंट लिहिण्याची गरज नाही. ठीक आहे. बेस्ट सोर्सेस ऑफ एंटरटेनमेंट म्हणजे मनोरंजनाचे उत्कृष्ट असे स्रोत कोणते. ठीक आहे. तर याच्यावर ही माइंड मॅपिंग करायची होती. तर फक्त अशा प्रकारचा एक टॉपिक तुम्हाला दिला जाईल आणि या टॉपिकच्या अनुषंगाने तुम्हाला माइंड मॅपिंग करायची असते. आता माइंड मॅपिंगचं जे उदाहरण आहे, एक उदाहरण तुम्हाला दाखवतो की हा जो आहे, जसं तिथं दिलेला आहे सोर्सेस, द बेसिक सोर्सेस ऑफ एंटरटेनमेंट, तो मुद्दा या फिगर्स ऑफ स्पीचच्या ठिकाणी. ठीक आहे. आणि मग तुम्हाला अशा ह्या ब्रँचेस कराव्या लागतील. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण माइंड मॅपिंग केलेली आहे कशाची, तर फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे जे काही तुमच्या कवितेमध्ये शब्दांचे जे अलंकार येतात तर त्या अलंकारांबद्दल ही फिगर्स ऑफ स्पीच बद्दल माहिती देणार हे माइंड मॅपिंग आहे. तुम्हाला याच्यामध्ये असे मुद्दे करायचे आहेत. समजा इथं फिगर्स ऑफ स्पीच मधला प्रकार ॲलिट्रेशन, सिमिली, मेटाफर, युफेमिझम, पर्सॉनिफिकेशन, पण मग याच्यामध्ये हे माहिती एक्झाम्पल असे पॉइंट त्यांनी केलेले आहेत. थोडक्यात तुम्ही जो विचार करता तो विचार आकृतीच्या माध्यमातून उत्तरपत्रिकेमध्ये मांडणे, याला म्हणायचं माइंड मॅपिंग. कोणताही एखादा मुद्दा घ्यायचा, त्या मुद्द्याच्या अनुषंगानं अशा प्रकारचं त्याचं डायग्राम, आता इथं हे डायग्राम प्रत्येक व्यक्ती त्याच्या विचारसरणीनुसार वेगवेगळं काढू शकेल. ठीक आहे. तर तुम्हाला अशी ही माइंड मॅपिंग 3 गुणांसाठी विचारली जाईल क्वेश्चन नंबर 2C मध्ये. आता आपण या फॉर्मॅट नुसार जर गेलो तर हा जो क्वेश्चन नंबर 2 आहे ABC मिळून हा 18 गुणांसाठी होतो. पहिले हे 12 मार्क, नंतर हे 3 मार्क म्हणजे 15 आणि हे नंतर झाले 3 मार्क 18. तर अशा प्रकारे हा जो तुमचा पहिला सेक्शन आहे हा 34 गुणांसाठी आहे. क्वेश्चन नंबर 1A आणि B 16 गुणांसाठी, क्वेश्चन 2 ABC 18 गुणांसाठी. आता आपण पुढचा जो सेक्शन आहे तर त्याच्याकडे वळणार आहोत. आता तुमच्या सिलेबस मध्ये दुसरा जो सेक्शन आहे हा कवितेवर आधारित आहे. पोएट्री अँड ऍप्रिसिएशन असं या सेक्शनचं नाव आहे. आणि कविता तुमच्या सिलेबस मध्ये 6 की 8 आहेत. त्यामधली 2.6 मधली कविता तुमच्या सिलेबस मधून वगळलेली आहे या कोरोनाच्या काळामध्ये. ठीक आहे. तर तुमच्या ज्या कविता आहेत त्यापैकी 2 कविता या क्वेश्चन नंबर 3A आणि B मध्ये येतील. ठीक आहे. पहिला जो क्वेश्चन 3A आहे हा 10 गुणांसाठी आहे. त्याच्यावर 5 प्रश्न येतील. ठीक आहे. मग कशा प्रकारे तो प्रश्न असेल तर रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज गिव्हन बिलो. म्हणजे तुम्हाला कवितेचा एक पॅसेज येईल, पाहिलेल्याच कविता राहतील दोन्ही. सीन एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम द पोयम अबाउट 10 to 15 लाईन्स म्हणजे 10 ते 15 ओळींची कविता एक इथे विचारली जाईल, ती दिली जाईल तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये. आणि त्याच्या खाली 6 प्रश्न राहतील. 6 नाही, त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये फक्त 5च प्रश्न आहे. पहिला जो प्रश्न आहे तो ग्लोबल अंडरस्टँडिंग वर. आपण पहिलेच पाहिलं की ग्लोबल अंडरस्टँडिंग म्हणजेच काय, तर पॅसेजची मध्यवर्ती कल्पना ज्याच्यामध्ये मांडली जाते त्याला म्हणतो आपण ग्लोबल अंडरस्टँडिंग. सेंट्रल आयडिया म्हणजे थोडक्यात पॅसेज कशाबद्दल आहे अशा प्रकारे. त्यानंतर दुसरा प्रश्न इन्फरन्स, इंटरप्रिटेशन, अनालिसिस, अनुमान, आकलन आणि विश्लेषणावर आधारित. तिसरा प्रश्न पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे वैयक्तिक मत. नंतर चौथा जो प्रश्न आहे हा पोएटिक डिव्हाइसेस म्हणजे कवी जेव्हा कविता लिहितो तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार किंवा कवितेचे ज्या काही बारकावे त्यामध्ये मांडलेले असतात, तर त्या बारकाव्यांवर आधारित हा प्रश्न विचारलेला असतो, पोएटिक डिव्हाइसेस. थोडक्यात फिगर्स ऑफ स्पीच त्याच्यामध्ये महत्वाचे आहे. आणि चौथा प्रश्न आहे क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्हिटी म्हणजेच काय, तर तुम्हाला कवितेमधलं जे काही एखादी थीम सांगून त्याच्यावर तुम्हाला मनानं 2-3 ओळी तयार करायला सांगितल्या जातात. बघा, कंपोज म्हणजे रचने, 2 to 4 लाईन्स, 2 ते 4 ओळी रचायला सांगितल्या जातील.
हा प्रश्न जास्त चॅलेंजिंग आहे. म्हणजे तुम्हाला मनानं कवितेच्या ओळी तयार करायच्या आहेत इथं 2 मार्कांसाठी. ठीक आहे. आता हा जो क्वेश्चन 3A आहे, तर हा प्रश्नपत्रिकेमध्ये कसा दिसतो? तर अशा प्रकारे एक कविता तुम्हाला विचारली जाईल. ठीक आहे. जसा हा सेक्शन 2 आहे पोएट्री, त्याचं नाव आहे पोएट्री अँड ॲप्रिसिएशन. नंतर हा प्रश्न इथून सुरू झाला. क्वेश्चन 3A, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज गिव्हन बिलो. 14 मार्क टोटल या सेक्शनला आहे. 14 पैकी पहिला जो प्रश्न आहे हा 10 गुणांसाठी आहे. नंतर इथून ही कविता सुरू झाली. ठीक आहे. नंतर ती पुढच्या पेज पर्यंत, म्हणजे इथून सुद्धा ते कविता कंटिन्यू तर इथपर्यंत ती कविता आलेली आहे. ठीक आहे. याच्यावर हा पहिला प्रश्न आहे. Rewrite the following sentences as per their occurrence in the extract. म्हणजे हे जे पॅसेज मध्ये किंवा त्या पोएम मध्ये घडणारे प्रसंग आहे, तर यांचा क्रम तुम्हाला योग्य लावायचा आहे. म्हणजे ह्या 4 गोष्टी क्रमानं लावायच्या. ठीक आहे. तर तो म्हणजे हेच वाक्य फक्त त्यांचा क्रम, म्हणजे पहिले काय घडलं, 2 नंबरला काय घडलं, 3 नंबरला काय घडलं, 4 नंबरला काय घडलं, हा जो क्रम आहे हा चुकीचा आहे. तर तो तुम्हाला योग्य करायचा आहे. ठीक आहे. तर हा प्रश्न 2 गुणांसाठी हा ग्लोबल अंडरस्टँडिंग वर आहे. बघा इथं आपण पाहिलं पहिला प्रश्न कोणता आहे, ग्लोबल अंडरस्टँडिंग. नंतर दुसरा जो प्रश्न आहे तर तो असतो इन्फरन्स, इंटरप्रिटेशन आणि एनालिसिस वर. ठीक आहे. आता इथं हा प्रश्न आलेला आहे, बट द रोव्हर्स mirth was wickedness. एक्सप्लेन द लाईन इन युअर ओन वर्ड्स. म्हणजे तुम्ही याच्यावर काय विचार करता, काय अनुमान आहे तुमचं, काय आकलन आहे, तर हे याच्यामध्ये मांडायचं आहे 2 गुणांसाठी. त्यानंतर तिसरा प्रश्न जो आहे तर हा असतो पर्सनल रिस्पॉन्स. इथं पर्सनल रिस्पॉन्स आलेला आहे. कवितेमधली ओळ आलेली आहे, दोज मेन हू डू रॉंग थिंग्स मीट विथ ड्यू पनिशमेंट. म्हणजे जे लोक दुसऱ्यांचं वाईट करतात, जीवनामध्ये वाईट कामं करतात, तर त्यांना योग्य शिक्षा मिळतेच. एक्सप्रेस युअर पॉइंट ऑफ व्ह्यू ऑन द अबोव स्टेटमेंट. तर या वाक्यावर तुमचं मत व्यक्त करायला सांगितलेलं आहे. हा पर्सनल रिस्पॉन्स आहे. याचं उत्तर तुम्हाला पॅसेजमध्ये, पोएमध्ये मिळणार नाही. मी तुम्हाला सांगायचं आहे की कशा प्रकारे वाईट कृत्य करणाऱ्या लोकांना शेवटी शिक्षा मिळतेच, हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे 2 गुणांसाठी, साधारणपणे 3 वाक्यामध्ये. त्यानंतर चौथा जो प्रश्न असतो हा असतो पोएटिक डिव्हाइसेस. ठीक आहे. पोएटिक डिव्हाइसेस हा प्रश्न बघा, हा पोएटिक डिव्हाइसेसचा प्रश्न A4. ठीक आहे. तर तो प्रश्न pick out and write the rhyming words from the first stanza. म्हणजे पहिलं जे कडवं आहे, आता ही 4 कडव्यांची कविता इथे आलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पहिलं कडवं शोधायचं अँड ऑल्सो राईट द राईम स्कीम, आणि त्याची राईम स्कीम शोधायची आहे. तर रायमिंग वर्ड शोधायला 1 मार्क आहे आणि राईम स्कीम शोधायला 1 मार्क आहे. असा हा 2 मार्कांचा प्रश्न. नंतर 5वा जो प्रश्न असतो हा क्रिएटिव्हिटीवर असतो. क्रिएटिव्हिटी म्हणजे काय, तर मुलांना एखाद्या विषयावर 2-3 ओळी कविता रचता येतात की नाही. ठीक आहे. तर हे याच्यामध्ये टॅली केलं जाते, तपासलं जाते. बघा इथं सूचना आहे, कंपोज म्हणजे रचणे, 4 पोएटिक लाईन्स म्हणजे कवितेच्या ओळी तुम्हाला तयार करायच्या आहे, ऑफ युअर ओन, कविता स्वतःची पाहिजे, ऑन आणि कशा वर आधारित आहे ते तुमच्या 4 ओळी, तर अ मेमोरेबल इव्हिनिंग ऑन अ ब्युटिफुल बीच. म्हणजे एक संस्मरणीय संध्याकाळ ऑन अ ब्युटिफुल बीच, सुंदर अशा एखाद्या समुद्र किनाऱ्यावर तुम्ही घालवलेली एक सुंदर संध्याकाळ, याच्यावर तुम्हाला 4 ओळी तयार करायच्या आहेत. तर ह्या 4 ओळी तयार करताना तुम्हाला ह्या मनानं तयार करायच्या आहेत. पोएमचा, या दिलेल्या पोएमचा आधार घ्यायचा नसतो किंवा कवितेतल्या ओळी तशा लिहायच्या नसतात. जर येत नसेल तर प्रश्न कोरा सोडायचा, मात्र या दिलेल्या कवितेमधल्या ओळी लिहिण्याचा प्रयत्न करायचा नाही, कारण की इथं ह्या स्वतःच्या मनाच्या ओळी पाहिजे. तुम्ही तुमच्या बुक्या इंग्लिशमध्ये थोडंसं स्पेलिंग मिस्टेक, ग्रामर चुकत जरी ती कविता लिहिली स्वतःच्या मनाची, तरी सुद्धा 2 पैकी 1 मार्क पडेल. म्हणून या प्रश्नाबद्दल थोडंसं अलर्ट राहायचं. कोणत्या, क्वेश्चन नंबर 3A मधला 5वा प्रश्न,
हा क्रिएटिव्हिटीवर असतो. त्यानंतर क्वेश्चन 3B. आता इथं या इथपर्यंत हा पहिला प्रश्न संपला, म्हणजे क्वेश्चन 3A संपला. याच्यानंतर 3B मध्ये तुमची एक कवितेची उडी येतील, 10-15 उडी येतील आणि त्याच्यावर काही ऍक्टिव्हिटी करायची आहे. तर हे आहे ऍप्रिसिएशन म्हणजे रसग्रहण. ऍप्रिसिएशन म्हणजे रसग्रहण. हा प्रश्न 4 गुणांसाठी असतो. ठीक आहे. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड राईट ऍज पर इन्स्ट्रक्शन्स. तुम्हाला सीन एक्स्ट्रॅक्ट म्हणजे कविता ज्या आहेत त्या पाहिलेल्या असतील, 10 ते 15 उडी येतील. फ्रॉम अनदर पोयम म्हणजे या कवितेला सोडून, म्हणजे क्वेश्चन 3A मधली कविता सोडून दुसरी एक कविता येईल. नॉट आस्क्ड इन क्वेश्चन 3A. तर जी कविता क्वेश्चन 3A मध्ये आलेली नाही, राहिलेल्या ज्या बाकीच्या 5-6 कविता तुमच्या सिलेबस मधल्या आहेत त्याच्यापैकी एकावर हा प्रश्न येईल. आता हा प्रश्न कशा प्रकारचा आहे तर बघा, अशा प्रकारे सूचना राहील. ऍप्रिसिएशनचा क्वेश्चन 4 मार्कांसाठी. राईट अ पोएटिक ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम गिव्हन बिलो. आता याच्या पुढे ही जी आहे ही कविता सुरू झालेली आहे. ठीक आहे. तर ती कविता इथपर्यंत समजा अशी विचारलेली आहे आणि या कवितेचं तुम्हाला काय सांगितलं आहे, ऍप्रिसिएशन करायला सांगितलेलं आहे. रीड द राईट अ पोएटिक ऍप्रिसिएशन ऑफ द गिव्हन. ठीक आहे. तर तुम्हाला या कवितेमध्ये पॉइंट्स वगैरे दिलेले नाही, फक्त या पूर्ण ओळींचंच ऍप्रिसिएशन द्यायचं आहे. त्यामध्ये साधारणपणे पोएमचं कथानक, त्यानंतर कवीचं काय म्हणणं आहे, कोणत्या पोएटिक फिगर्सचा स्पीच वापरलेले आहे, या सर्व गोष्टींचा विचार त्यामध्ये करायचा येतो. नंतर कवीनं कोणता संदेश दिलेला आहे, त्याच्यामध्ये भाषा कशी वापरलेली आहे. ठीक आहे. तर या पॉइंटचा उल्लेख करून तुम्हाला हे रसग्रहण म्हणजे हा जो प्रश्न आहे तर हा एक प्रकारे उतार्याच्या स्वरूपात लिहायचा असतो. तर अशी ही एक पोएम येईल आणि त्या पोएमवर तुम्हाला तो प्रश्नाचं उत्तर तयार करतो. इथं तुमचा सेक्शन 1 34 गुणांचा, सेक्शन 2 14 गुणांचा, म्हणजे किती मार्काची प्रश्नपत्रिका कंप्लीट होतं इथं 48 मार्कांची जी प्रश्नपत्रिका आहे तर इथं हे कंप्लीट होते. आता 80 पैकी 48 मार्क या पहिल्या 2 सेक्शनलाच आहेत, फर्स्ट सेक्शन आणि सेकंड सेक्शन. आता याच्या पुढे तिसरा जो सेक्शन आहे तर त्याचं नाव आहे रायटिंग स्किल्स. ठीक आहे. बघा, रायटिंग स्किल्स. तर या रायटिंग स्किल्स मध्ये म्हणजे हा प्रश्न राहील क्वेश्चन नंबर 4ABCD लक्षात ठेवा. आणि या क्वेश्चन नंबर 4ABCD मध्ये प्रत्येक प्रश्न हा 4 गुणांसाठी आहे, म्हणजे हा सेक्शन होतो 16 गुणांसाठी. आता इथं लक्षात घ्यावा की क्वेश्चन नंबर 4A मध्ये 3 पॉइंट एकमेकांना ऑर आहे, ईमेल रायटिंग, लेटर रायटिंग आणि हे लेटर फॉर्मल किंवा इनफॉर्मल प्रकारचं असते. आता हे 11वीचा सिलेबस आहे म्हणून 2च पर्याय आहे, 12वी मध्ये 3 पर्याय आहे. ठीक आहे. तर ईमेल रायटिंग किंवा लेटर रायटिंग या दोन्ही प्रश्न विचारले जातील प्रश्नपत्रिकेमध्ये, तुम्हाला 4 गुणांसाठी ते लिहायचं आहे. ठीक आहे. नंतर क्वेश्चन 4B मध्ये एक्सपान्शन ऑफ आयडिया म्हणजे कल्पना विस्तार, ब्लॉग रायटिंग, वर्तमानपत्रामध्ये जसं बातम्या येतात तसं आपण इंटरनेटवर स्वतःचे ब्लॉग लिहितो, ते ब्लॉग रायटिंग, किंवा फिल्म रिव्ह्यू, एखादा पिक्चर पाहिल्याच्या नंतर त्या पिक्चर बद्दल आपलं काय म्हणणं आहे, आपलं काय मत आहे, तर ते क्वेश्चन नंबर 4B मध्ये हे 3 पॉइंट एकमेकांना ऑर असतात. क्वेश्चन 4C मध्ये अपील म्हणजे एखाद्या वेळेस आय डोनेशन, ब्लड डोनेशन किंवा मनी डोनेशन साठी आपण ते लिहितो. लिफलेट, एखाद्या वेळेस एखाद्या गोष्टीचा प्रचार करणे, करोनासारख्या गोष्टींसाठी एखादं पत्र तयार करणे किंवा एखाद्या प्रवास स्थळाचं वर्णन करणे, त्याला आपण लिफलेट म्हणतो. रिपोर्ट रायटिंग, वर्तमानपत्रातील बातम्या. व्ह्यू काउंटर व्ह्यू म्हणजे मतांतर. हे 3 पॉइंट तर 4 पॉइंट एकमेकांना ऑर आहेत, 4 पैकी एकच लिहायचं आहे 4 गुणांसाठी. आणि क्वेश्चन 4D मध्ये पुन्हा एकमेकांना ऑर 3 पॉइंट आहे. स्पीच रायटिंग म्हणजे भाषण तयार करणे, कॉम्पेरिंग म्हणजे संचलन, आणि डायलॉग रायटिंग
म्हणजे संभाषण लेखन आणि इंटरव्ह्यू म्हणजेच एखादा सामाजिक व्यक्ती असेल, राजकीय व्यक्ती असेल किंवा एखादा खेळाडू असेल तर त्याची आपण जी मुलाखत घेतो तर तिथे ते प्रश्न तयार करायचे असतात. हा प्रश्न 4 गुणांसाठी. ठीक आहे. आता थोडस 11वीचं आणि 12वीचं स्वरूप वेगळं आहे, मात्र साधारणपणे प्रश्न कसे विचारले जातात तर हे बघत असताना बघा आता हा क्वेश्चन नंबर 4 आहे सेक्शन 3 मध्ये रायटिंग स्किल 16 गुणांसाठी. कंप्लीट द ऍक्टिव्हिटीज ऍज पर इन्स्ट्रक्शन गिवन बिलो म्हणजे सूचनेप्रमाणे कृती करायच्या आहेत. आता इथं हे 12वीची प्रश्नपत्रिका आहे म्हणजे तुम्हाला इथं स्टेटमेंट ऑफ पर्पज वगैरे दिसते आहे. ठीक आहे. 11वी सिलेबस मध्ये ईमेल रायटिंग आणि लेटर रायटिंग आहे. फक्त प्रश्नपत्रिका कशी असते यासाठी आपण हे दाखवता तुम्हाला 12वीच्या प्रश्नपत्रिकेचं उदाहरण. ठीक आहे. अशा प्रकारे हा व्हर्च्युअल मेसेज तयार करणे किंवा स्टेटमेंट ऑफ पर्पज हे तिन्ही पॉइंट तुम्हाला विचारले जातील प्रश्नपत्रिकेमध्ये आणि त्या 3 पैकी एकच लिहायचा आहे. आता हे 12वीचे 3 पॉइंट वेगळे आहेत. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4A मध्ये, नंतर क्वेश्चन नंबर 4B मध्ये सुद्धा जेवढे एकमेकांना ऑर असतात तेवढे सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये येतातच, लक्षात ठेवा. जसं इथं क्वेश्चन 4B मध्ये ईमेल रायटिंग, रिपोर्ट रायटिंग आणि पुन्हा बाकीचे जे प्रश्न आहेत तर ते एकमेकांना ऑर येतात. म्हणून इथं हा जो महत्वाचा सेक्शन आहे तर यामध्ये लक्षात ठेवा की 11वीच्या सिलेबस मधले पॉइंट्स वेगळे आहेत, 12वीच्या सिलेबस मधले पॉइंट्स वेगळे आहेत. मात्र 11वीतले काही पॉइंट 12वी मध्ये सुद्धा आहेत, त्यामुळे त्याची प्रॅक्टिस आतापासूनच करायची. ठीक आहे. तर 12वी मध्ये पुन्हा याच्यामध्ये 2-3 पॉइंट वाढतील, मात्र हे सर्वच्या सर्व पॉइंट 12वी मध्ये आहे. लक्षात ठेवा हे सर्वच्या सर्व पॉइंट 12वी मध्ये आहे. म्हणून आपल्याला काय लिहिणं सोपं जाते हे 11वी मध्ये आपण थोडंसं सिलेक्ट करायचं की आपल्याला ब्लॉग रायटिंग सोपं वाटते की फिल्म रिव्ह्यू सोपं वाटते, लेटर रायटिंग सोपं वाटते की ईमेल रायटिंग वापरता. मग याच्यावरच फोकस केला तर याच्यामधलं एक चांगलं करायचं, याच्यामध्ये एक चांगलं करायचं, 12वी मध्ये याच्यामधलं एक चांगलं करायचं, डी मधलं एक चांगलं करायचं आणि 12वी जेव्हा बोर्डाची परीक्षा येईल तर तेच प्रश्न सोडवायचे. म्हणजे हे जे कन्फ्युजन आहे तर हे टाळता येईल, कारण की याच्यामध्ये एकेकाला और 3-3 मुद्दे आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा जो क्वेश्चन नंबर 4ABCD आहे हा पूर्ण रायटिंग स्किलवर आहे आणि त्यामध्ये तुम्हाला असे हे वेगवेगळ्या प्रकारच्या पॉइंटचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण इथं आता थांबू, बाकी झाला पुढच्या. हो गे सर, आले नाही अजून.